लाईव्ह बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी, कारण गेल्या 2 तासांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात ही बैठक सुरू असल्याची माहिती सध्या प्राथमिक माहिती समोर येतेय। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब हे देखील आहेत। तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली जाते आणि बाळा नांदगावकर हे मनसेचे नेते सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती सध्या मिळतेय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, खरं तर 2 तास होऊन गेलेले आहेत, ही बैठक सध्या सुरू आहे, त्यामुळे मनपा निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक सुरू असल्याची माहिती सध्या मिळतेय। महत्त्वाचा हाच मुद्दा आहे की मनपा निवडणुकाच्या संदर्भातली आजची बैठक आहे आणि ही पहिली अधिकृत बैठक आहे असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हे ठरेल की नेमके मुंबई किंवा मुंबईच्या आसपासचे शहरं किंवा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे 2 पक्ष कुठे कुठे एकत्रित लढतील, एकत्रित लढणार की नाही हे आज ठरणार आहे अशी माहिती सध्या आपल्याला मिळालेली आहे। आता यामध्ये अनेक पैलू आहेत। एकतर मुंबईमध्ये एकत्र यायचं का, एकत्र आल्याच्या नंतर कोणकोणते वॉर्ड्स हे दोन्ही पक्षांसाठी अनुकूल आहे किंवा कोणत्या वॉर्ड्समध्ये कोणाची ताकद जास्त आहे, शीट शेअरिंग कशी करायची असेल, या संदर्भातला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, मुंबईच्या बाहेर युती करायची का आणि तिकडे युती करायची असेल मग कोणत्या शहरामध्ये कोणत्या पक्षाची ताकद सध्या खूप जास्त दिसून येते आहे, त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल। तिसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे जर युती करायची असेल, जागा वाटप करायचं असेल तर येणाऱ्या सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, नगरपालिकांच्या निवडणुका असतील किंवा ग्रामपंचायती असेल, अशा सगळ्याच निवडणुकांमध्ये कशा प्रकारे युती होईल, त्यासाठी कोणते कोणते नेते हे बैठकीला बसतील, चर्चेला बसतील, कोणाकडे किती पॉवर्स असतील, कोण निर्णय घेऊ शकेल, या संदर्भातल्या गोष्टी देखील आज चर्चेला येऊ शकतील। त्या संदर्भात चर्चा जे आहेत त्या सुरू आहेत अशी माहिती आपल्याला मिळते आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहत होतो की दसरा मेळाव्यापर्यंत एक मोठी बातमी मिळेल, काहीतरी मोठं होईल असं सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या गणपतीच्या वेळी ते आले होते त्याचवेळी त्यांनी म्हटलेलं होतं न्यूजरूममध्ये। आणि दुसरीकडे आज या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक होत आहे, त्यांच्याबरोबर काही त्यांचे स्थानिक पातळीचे नेते देखील आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे हालचालींना वेग आलेला आहे आणि या ज्या दोन पक्षांच्या या ज्या युती संदर्भातल्या चर्चा होत्या त्या चर्चांना आता कुठे ना कुठे शिक्कामोर्तब आजच्या बैठक होईल अशी सगळ्यात जास्त शक्यता आहे। आता संजय राऊत या बैठकीनंतर काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण की या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तेच सांगत असतात। पण दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे बोलतील, कारण की अतिशय महत्त्वाचा निर्णय जर झाला असेल, युती संदर्भात निर्णय झाला असेल तर हे 2 सर्वोच्च नेते देखील बोलू शकतील अशी शक्यता सांगितली जाते आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडे ते बोलतात का किंवा काय प्रतिक्रिया देतात याकडे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। अगदी अक्षय, धन्यवाद तुर्तास माहितीसाठी।